नोकरशाही असं भाऊ करते की आमच्यावरती खूप पॉलिटिकल प्रेशर आहे, राजकीय दबाव आहेत म्हणून आम्ही काम करू शकत नाही. खरं म्हणजे हा एक कांगावा आहे. क्लासेसमध्ये तुम्हाला असं बेगडी तयार करण्यात येतं आणि मग तुम्ही सिस्टममध्ये येतात. पूर्वी तसं नव्हतं की जे खरंच नॅचरली तसे प्रगल्भ असतील असेच लोक यायचे. शासकीय नोकरी ही अतिशय जबाबदारीची आहे आणि ब्लड प्रेशर वाढवणारी आहे. त्यामुळे तिकडे शेवटचा पर्याय म्हणून तिकडे बघायला पाहिजे. झालं उलटं. आपल्याकडे IAS किंवा ऑल इंडिया सर्व्हिसेसमध्ये बिहार किंवा अशा राज्यामधून जास्त लोक येतात आणि आपण म्हणतो अरे तिकडून जास्त येतात आणि महाराष्ट्रातले का नाही. कारण महाराष्ट्रात तो एम्प्लॉयमेंटचा तसा तो तितकासा प्रश्न, तिकडे तोच प्रश्न आणि ते कसोशीने UPSCच्याच मागे लागलेले असतात. सर, MPSC करू शकतं. आपण टेक्नॉलॉजीमध्ये सगळ्यात पुढं आहोत. टेक्नॉलॉजीनं ट्रान्सपरन्सी वाढवली पाहिजे. हे तिन्ही मुद्दे जरी आपण ॲक्सेप्ट केले तर एक मुद्दा उरतो की इथं कुणा ना कुणावर तरी विश्वास टाकायचा की हा माणूस एथिकल असेल. मग ते कदाचित MPSCचे सदस्य असतील, मग कदाचित त्यांनी दिलेली IT कंपनी असेल. आता एक मी बातमी वाचली की आता TCSला द्या म्हणजे ते नीट राहील. काही ट्रस्टेड कंपन्या असतील. पण हा विश्वास कुठून आणायचा की खरंच ज्यांनी कुणी हे काम घेतले ते इथिकल असतील, सरकारी असो किंवा निमसरकारी किंवा खाजगी. गव्हर्नमेंटचं तुम्हाला मी प्रिन्सिपल सांगतो की कोणीच एथिकल असणार नाही असं प्रिमाइज करून सिस्टम डेव्हलप करावे लागतात की अमुक कोणीच एथिकल असणार नाही. पण ते जे तुमचे GR असतील, गव्हर्नमेंट रेझोल्युशन, शासन निर्णय असतील, सर्क्युलर्स असतील, सिस्टम्स असतील, त्या अशा केल्या पाहिजे की त्याच्यामध्ये कुठेतरी चुका होतील. त्या चुका होणार नाहीत अशा पद्धतीचे तुमचे 6 सिग्मा सिस्टम डेव्हलप करायचे असते. तिथे होतं. आणि आता हे की मनुष्य स्वभाव आहे ते करणारच आहे. त्यामुळे ह्या पद्धतीने हे होतं. आता मी तुम्हाला एक उदाहरण म्हणून सांगतो. मी जिल्हाधिकारी असताना सर्व पदांच्या बाबतीमध्ये, सर्व खात्यांच्या पदाच्या बाबतीमध्ये गट कच्या म्हणजे क्लेरिकल, फार्मासिस्ट, अमोक याच्या परीक्षा घेतल्या. आणि हा एथिक्सचा प्रश्न आता तिथे होताच. पण त्यालासुद्धा सोल्युशन कसं केला की मी प्रत्येक जे वेगवेगळ्या पदांना प्रश्न असतात 100 प्रश्न ठरवले या प्रश्नपत्रिकेसाठी आणि 4 वेगवेगळ्या लेक्चरर्सकडून की जे ऑनेस्ट आहेत, ज्यांचं कोणाची हे नाही, अशाकडून 400 प्रत्येककडून 400 प्रश्न मागवले. आणि मग पहाटे 3 वाजता ते प्रश्न फोडले आणि टायपिस्ट बसवले की ज्यांच्याकडे मोबाईल असणार नाही माझ्या बंगल्यामध्ये. आणि त्यांना सांगितले की अशी दिली की ह्या 400पैकी 100 प्रश्न पहिला, तिसरा, चौथा अशी की दिली आणि तेच तुम्ही टाईप करा. ते प्रश्न तयार झाले. हे त्यांनाही माहिती नाही आहे, मलाही माहिती नाही आहे, प्रश्न करणारा माहिती नाही. ते प्रिंट करून हायस्पीड प्रिंटरने करून सकाळी 7 वाजता परीक्षा ठेवली होती. तिथे प्रश्न दिले, परीक्षा झाल्या. तिथेच ते चेक केले, कारण चेक करायचं ते तिथेच करू शकता. आणि तिथेच दुपारी 12-1 पर्यंत त्याचा रिझल्ट लावला. तिथून पण इंटरव्ह्यू घेतला आणि रात्री 1 वाजता रिझल्ट लावला शेकडो अशा पोस्टच्या बाबतीमध्ये. आणि 8 दिवसात त्यांना हे दिलं. त्यामुळे इथे एथिक्सचा इथे प्रश्नच नाही. कोणाला जर काही करायची गडबड करायची जरी झाली तर ते शक्य नाही आहे. असं शक्य होत नाही. त्यामुळे सगळ्या सिस्टममध्ये एथिक्स शिवाय सिस्टम कशी हे करेल की मनुष्य स्वभाव कुठे ना कुठे बळी पडेल हे विचारात घेऊनच आपल्याला सिस्टम करायचे असतात. ते शक्य आहे. सो एथिक्सचा मुद्दा म्हणजे तुमच्या उत्तरातून असं जाणवतं की मग 2 मुद्दे उरतात. एक म्हणजे विल पॉवर आणि दुसरं म्हणजे कायद्याचं भय. तर मला असं तुम्हाला विचारायचं आहे की टेक्नॉलॉजी आली, डिजिटल आलं, ब्लॉकचेन येईलच म्हणजे यानं केनं प्रकारानं, तर हे सगळं ट्रेस होईल आणि आपल्याला काहीतरी याचा परिणाम होईल. इतके सक्षम कायदे म्हणजे उदाहरणार्थ काय डाटा प्रोटेक्शन लॉ, असे कायदे नसल्यामुळं या टेक्नॉलॉजीनं ट्रान्सपरन्सी यायच्याऐवजी घोळ वाढलेत का? नाही, टेक्नॉलॉजीचा मिसयूज होतो आहे. म्हणजे कसं आहे की टेक्नॉलॉजी कशी वापरायची, आता प्रत्येक गोष्ट कशी वापरायची त्याच्यावर अवलंबून असतं की आता तुम्हाला सुरी भाज्या कापायसाठीच वापरायची आहे का कुणाला हार्म करण्यासाठी वापरायची आहे. या टेक्नॉलॉजी, सध्याची टेक्नॉलॉजी, फ्युचरची म्हणते, सध्याची टेक्नॉलॉजी ही मोर दॅन सफिशियंट आहे की सध्या जे काही तुम्हाला चांगलं करायचं असेल तर. त्याच्यामुळे डेटा प्रोटेक्शन वगैरे हा मुद्दा जरी असला, खरं म्हणजे की मी तर डेटा प्रोटेक्शनच्या बाबतीमध्ये तो फंडामेंटल राईट झाला पाहिजे, ह्युमन राईट झाला पाहिजे अशा माझ्या मताचा आहे. तो मुद्दा तोपर्यंत होईल त्यावेळेस होईल, आपण त्याची वाट बघण्याची गरज नाही. पण आज जी टेक्नॉलॉजी आहे त्या टेक्नॉलॉजीमध्ये जे गव्हर्नमेंटमध्ये वापर होतो ते तुम्हाला मी सांगतो की कसा पॅराडाईम शिफ्ट कसं झालं पाहिजे. सध्या एखाद्या गोष्टीचं सॉफ्टवेअर तयार करायचं असेल तर कंटेंट हे प्रशासकीय लोकांच्याकडे असतं, डेव्हलपर तो टेक्निकल असतो. तर प्रशासकीय लोक कंटेंट असा देतात की त्यांचे कंट्रोल्स जाता कामा नये आणि तो जो सॉफ्टवेअर इंजिनियर असतो तो फक्त ते सांगेल तेच ते करतो. त्यामुळे सध्या जे प्रशासकीय ड्रिव्हन असे सॉफ्टवेअर तयार झालेले आहेत. माझं मत त्याच्यामध्ये की पॅराडाईम शिफ्ट होऊन की अशी सिस्टम तयार केली, सॉफ्टवेअर तयार केले पाहिजेत, सिस्टम्स तयार केले पाहिजेत
की त्या सिस्टमने प्रशासनाला कंट्रोल केला पाहिजे. हे अवघड आहे का? हे अजिबात अवघड नाही. मी काही ठिकाणी असं हे केलेलं आहे, त्याचे एक्सपेरिमेंट केलेले आहेत की नोकरशाहीला आपले कंट्रोल्स, आपले अधिकार, त्या अधिकारामधून त्याच्यापासून मिळणारे फायदे, गैरफायदे हे सोडायचे नाही आहेत आणि त्याच्यामधून हे सगळं होतं. त्यामुळे सध्याची जी टेक्नॉलॉजी आहे, डेटा आहे, हे सगळे जरी विचारात घेतलं तरी ही जी मानसिकता वरिष्ठ प्रशासकीय नेतृत्वाची आहे ती व्यवस्थित असली पाहिजे. ती जर नसेल तर जनतेने हे सांगितलं पाहिजे की तुम्ही तुमचं काम करत नाही आहात, त्यांच्याविरुद्ध ॲक्शन करा, म्हणजे की जनतेने मागणी झाली पाहिजे. अन्यथा हे असंच चालू राहील. सर, हा विल पॉवरचा मुद्दा येतो. मग प्रशासनाला किंवा जे कुणी एक्झिक्यूट करतं त्याला असं वाटत नाही का की आपण हे घडवलं, जसं तुम्ही घडवलं, तुम्ही तुमचं उदाहरण दिलं, हे नीट घडवलं पाहिजे, आपल्याकडे सगळी यंत्रणाने आपण करू, हे विल पॉवर का मिसिंग आहे? याच्यासाठी मिसिंग आहे की खरं म्हणजे हे प्रत्येकाकडे पाहिजे. शिपायापासून ते मुख्य सचिवांपर्यंत ही प्रत्येकाकडे विल पॉवर असलीच पाहिजे, हे बेसिक आहे. पण अनफॉर्च्युनेटली तसं नसतं. एकदा प्रशासनामध्ये तुम्ही आले की मग प्रशासनाचे फायदे काय आहेत, माझं जॉब काय आहे, माझे प्रमोशन्स काय आहेत, माझं पोस्टिंग काय आहेत, याच्यावरती सुद्धा ते प्रोटेक्शन करणं याच्याकडे ते होतं. त्याला कारण असं आहे की त्यांना विचारणारे किंवा त्यांना जाब विचारणारे कोणी नसतात. असेलच तर कोण, तर त्यांचे वरिष्ठ किंवा मग पॉलिटिकल सिस्टम असते. जनता नाही विचारत. जनता कोणाला जाब विचारते? फक्त पॉलिटिशियन्सला विचारते. मला असं वाटतं की ह्या नोकरशाहीची स्क्रुटिनी, सोशल ऑडिट हे होणं गरजेचं आहे. तो जोपर्यंत होत नाही तोपर्यंत मला वाटतं की हा जो रोग आहे तो रोग तसा जाणार नाही. सर, असं कायम म्हणतात की नोकरशाही ही परमनंट रूलर आहे आणि पॉलिटिशियन्स हे टेम्पररी रूलर आहेत, त्यांना 5 वर्षांना परीक्षा द्यायला लागते, काही जण घरी जातात, म्हणजे 100% रिपीट कधीच होत नाही, सत्ता बदल होत राहतात. प्रशासकीय अधिकाऱ्याची काय होती तर मॅक्सिमम बदली होती. तर हा प्रशासन वरचढ का राजकारणी वरचढ, ह्या द्वंद्वातनं पण सुरू झालेला प्रॉब्लेम आहे का? नाही, याच्यामध्ये हा प्रॉब्लेम याच्यामध्ये झाला आहे की ह्या सिस्टमचा जास्त फायदा कसा मिळवायचा, हे द्वंद्व अजिबातच नाही आहे. ते एकत्र येऊन फायदा कसा मिळवायचा, ह्या फायद्यासाठी झालेलं हे सगळे दुर्दशा आहे. ज्यावेळेस लोकशाही आली अथेन्समध्ये, बाकी आपल्याकडे भारतामध्ये वेदकालीन लोकशाही होती, ते पण आपल्याकडे डॉक्युमेंटेड नाही, पण ज्यावेळेस लोकशाही आली क्लिस्तेनिसने, त्यावेळेस त्या लोकशाहीला विरोध त्यावेळेसचे तत्त्ववेत्ते होते, ॲरिस्टॉटल असेल, तुमचे सॉक्रेटिस यांनी केला. त्यांचं एकच कारण होतं की हे लोकप्रतिनिधी जे येतील ते तसे निवडून येणार आहेत, त्यामुळे त्यांच्याकडे हे राज्य शकट चालवण्याचा तसा अनुभव किंवा तांत्रिक ज्ञान किंवा विजन असणार नाही. आणि दर काही कालावधीने 4-5 वर्षांनी ते बदलत राहतील आणि म्हणून ही चुकीची आहे. मग त्याच्यावरती उपाय म्हणून ही नोकरशाही आलेली आहे की नोकरशाही परमनंट असते, नोकरशाही ट्रेंड असते, नोकरशाहीला विजन देण्याचं त्याच्यासाठी त्यांचं ट्रेनिंग झालेलं असतं आणि ही परमनंट नोकरशाही आलेली आहे. त्यांच्यावरती ही जबाबदारी लोकप्रतिनिधी इतकीच टाकलेली आहे जगभर आणि आपल्याकडे संविधानात टाकलेली आहे. आपल्याकडे बरेचसे सुप्रीम कोर्टच्यापासून बरेचसे कोर्टचे जजमेंट्स आहेत की ही जबाबदारी यांची आहे. त्यामुळे कुठेतरी हिस्टॉरिकली हे लोकशाहीमध्ये जे रोल दिलेले आहेत लोकप्रतिनिधींचे आणि परमनंट नोकरशाहीचे कुठेतरी मिक्सअप झालेले आहेत आणि त्यामुळे मग नोकरशाही असं बाऊ करते की आमच्यावरती खूप पॉलिटिकल प्रेशर आहे, राजकीय दबाव आहेत म्हणून आम्ही काम करू शकत नाही. खरं म्हणजे हा एक कांगावा आहे की पॉलिटिकल प्रेशर आलं तरी कसं काम करायचं हे घटनेत दिलेलं आहे. याच्यावरती चर्चा झाली घटने तयार करताना की असं होऊ शकतं आणि म्हणून तसे प्रोटेक्शन्स दिलेले आहेत, त्याला तसे कवच कुंडलं दिलेली आहेत, घटनेत दिलेली आहेत, विशेषतः अनुच्छेद 311 की कोणत्याही अधिकाऱ्याला कर्मचाऱ्याला विना चौकशी काढता येणार नाही. म्हणजे एवढं मोठं कवच कुंडलं, म्हणजे एखाद्या आपण धरून चालू की लोकप्रतिनिधींनी चुकीचं काम सांगितलं आणि तुम्ही नाही केलं तर तुम्हाला ते काढू शकत नाही. त्याची चौकशी झाली पाहिजे, चौकशीमध्ये समजेल की चुकीचं काम सांगितलेलं आहे आणि ते तसं प्रोटेक्शन दिलेलं, असं कुणालाच प्रोटेक्शन नाही. दुसरं महत्त्वाचं असं आहे की तसे घटनेत सांगितले की त्याच्यासाठी नियम बनवावेत आणि तसे नियम बनवण्यात आले आहेत. नियम काय आहे की एखाद्या राजकीय व्यक्तीने किंवा कुठल्याही सिनियरने तुम्हाला एखादं तोंडी काम सांगितलं तर त्या तोंडी काम चुकीचं असेल तर तुम्ही ते तोंडी काम किंवा बरोबर जरी असलं तरी लिखित स्वरूपात लिहायचं आहे आणि ज्यांनी काम असेल त्यांच्याकडे दाखवायचं आहे की हे तुम्ही मला काम सांगितलेलं आहे, अमुक अमुक गोष्टीमुळे, नियमामुळे, याच्यामुळे त्याच्यामुळे हे करताना शक्य नाही आहे आणि मी ते करणार नाही हे त्यांना सांगितल्यामुळे ती जबाबदारी त्यांची होते आणि त्यांनी तरी जरी तुम्ही सांगितलं तरी तुम्ही ते करायचं नाही आहे. कारण असं सुप्रीम कोर्टानं 2013मध्ये तसं हे करून दिलेलं आहे, एक लँडमार्क जजमेंट त्याला म्हणतात. हे सगळ्यांना माहिती आहे, हे ब्युरोक्रेसीमध्ये हे सगळ्यांना माहिती. जर एखादं काम करायचं नसेल तर ते बरोबर हे वापरतात.
पण ज्यावेळेस करायचं असेल त्यावेळेस ते सगळं हे होतं. त्यामुळे हे जे चाललेलं आहे की ब्युरोक्रेसीला दबावाखाली काम करावं लागतं, हे अतिशय चुकीचं आहे. हे ब्युरोक्रेसीने जर ठरवलं तर ती चांगली व्यवस्था देण्याची तरतूद हे सगळं आपल्या व्यवस्थेमध्ये आहे. म्हणजे आता उलटं झाले का की ब्युरोक्रेसीतलीच एक व्यक्ती या सगळ्यात सापडती तर पॉलिटिकल प्रेशर कमी पडतंय का आणि ब्युरोक्रेसी वरचढ झाले का आत्ता? मी परत ते सांगेल की पॉलिटिकल प्रेशर कमी पडतंय असं म्हणण्यापेक्षा बेनिफिशरीज त्याच्यामध्ये हे येतात, एकत्र येत आहेत. अच्छा. चेक्स अँड बॅलन्सेस, डेमोक्रेसीमध्ये चेक्स अँड बॅलन्सेस ही सिस्टम असते. एखादा जर चुकीचा ठरत असेल, अधिकारी कर्मचारी चुकीचा असेल तर त्याला पॉलिटिकल सिस्टमने चेक ठेवायचा असतो आणि बॅलन्स करायचा असतो. पॉलिटिशियन चुकीचे होत असतील तर ब्युरोक्रेसीने त्यांच्यावरती कंट्रोल करायचा असतो आणि ते घटनेप्रमाणे कायद्याप्रमाणे करायचं असतं. पण हे जर दोन्ही एकत्र आले, आता तुम्ही म्हणतात की अधिकारीच पकडले जातात का? कारण घटनेमध्ये असं दिलेलं आहे की तुम्ही अधिकाऱ्यांनी सह्या करायच्या, म्हणजे जिथं सही करतो तो पकडला जातो. पण मग त्याच्या पाठीमागे काय आहे, त्यांनी का ऐकलं? शेवटी तो जबाब, मी तर म्हणेल की अधिकाऱ्यां कर्मचाऱ्यालाच जबाब धरलं पाहिजे आणि असं कल्चर केलं पाहिजे की जे कोणी असं करतील म्हणजे ते पॉलिटिशियन्स कमी ऐकतील जर चुकीचं कोणी सांगत असतील तर. अर्थात चुकीचं सांगतात की नाही हा वेगळा मुद्दा आहे. चुकीचं सांगत नसताना काही करत असतील उपद्व्याप, की प्रत्येक वेळेस पॉलिटिशियनने चुकीचं सांगितलं म्हणूनच असं होतं असं नाही. हा एक गैरसमज आहे जनतेच्यामध्ये की प्रत्येक वेळेस जे चुकीचं कामं होतात ते पॉलिटिशियनने सांगितलेलं असतं. असेलही तसं काही वेळेस, पण बऱ्याच वेळेस तसं नसतंही. त्यामुळे मग शेवटी जबाबदारी कोणाची आहे? ती घटनेने कायमस्वरूपी जी व्यवस्था आहे त्यांच्यावरती ती जबाबदारी टाकलेली आहे. तर हे सगळे मुद्दे आपण वेगवेगळ्या अंगानं समजून घेतले, याची कॉम्प्लेक्सिटी समजून येते. पण आता मी मूळ प्रश्नाकडे येतो की जो मला पहिल्यांदा सुचला तुमच्या पहिल्या उत्तरानं, की 1990च्या आधी ग्लोबलायझेशन नव्हतं, संध्या कमी होत्या, काही बऱ्याचशा गोष्टी नव्हत्या. आता असं म्हणतात की संधी जास्त आहे, लोक शिकत आहेत, सगळं वाढतं आहे. अजूनही कुठल्याही वर्गाला, अगदी गट क गट डच का असेना, पण सरकारी नोकरीच हवी असं तरुणाईला का वाटतं? दोन गोष्टीसाठी. एक तर सिक्युरिटी आहे, जॉब सिक्युरिटी आहे. एकदा तुम्ही त्या घरात गेले की कायमस्वरूपी गेले. तुम्ही निवृत्त होईपर्यंत निवृत्तीचे वगैरे बेनिफिट्स तर आहेतच. त्यामुळे गव्हर्मेंट सर्व्हिससारखी जॉब सिक्युरिटी इतर कुठेही नाही. हा पहिला मुद्दा आहे. आणि दुसरा मुद्दा अर्थातच की त्याच्यापासून मग जे बघतात की काय चाललेलं आहे, आता काही तसं लपून राहत नाही की, आणि त्याच्यामुळे मग पगाराशिवाय अन्य बेनिफिट ही दुसरी गोष्ट. आणि त्याचबरोबर स्टेटस एक आहे की अजूनही आपल्याकडे स्टेटस जे आहे ते शासकीय याच्यामध्ये थोडंसं की अरे हा शासनामध्ये आहे म्हणून ते मिळतं, जे चुकीचं आहे. तसं स्टेटस हे करावं म्हणजे की आपली ही विद्रूप लोकशाही व्यवस्था आहे. स्टेटस हे नागरिकांना पाहिजे. कारण लोकशाही ज्यावेळेस म्हणतो त्यावेळेस नागरिक हे ठरवतो की काय करायचं आहे, आणि गव्हर्मेंट त्यांची यंत्रणा हे सर्व्हिस प्रोव्हायडर्स असतात. हे आपण कुठेतरी गेल्या 70 वर्षामध्ये वी हॅव लॉस्ट दॅट साईड की सर्व्हिस प्रोव्हायडर्स आणि सर्व्हिस गिवर्स, सर्व्हिस रिसिवर्स हे चुकले कुठेतरी. आणि आता काय झालं आहे की गिवर अँड टेकर झालं आहे की शासकीय यंत्रणा ही देणारी आहे आणि आपण ते रिसिव्हंट लावत नागरिकांनी, असं हे झालेलं आहे. त्यामुळे निसर्गतः की शासकीय नोकरीकडे आकर्षण हे आहेच आहे आणि ते असंच राहील जोपर्यंत आपण रोलबॅक करत नाही गव्हर्मेंटचा. कारण म्हणजे गव्हर्मेंटचा रोलबॅक सुरू झाला पाहिजे. एक उदाहरण देतो मी आपल्याला की पूर्वी रेल्वेच्या तिकिटाच्या खिडकीसमोर तिकिटाची रांग असायची आणि तिकडच्या बसलेल्या माणसाच्या हातात सगळं काय असायचं, तो काय द्यायचं किंवा नाही द्यायचं हे सगळं असायचं. पण ज्यावेळेस हे सिस्टमने टेक ओव्हर केला की सिस्टम ठरवते, आता तिकडे बसलेलं कोणी सर्वत नाही, तसं बहुतांश गव्हर्मेंटच्या सर्व्हिसेसचं आपण हे करू शकतो की सिस्टम ड्रिवन, नॉट पर्सन ड्रिवन. हे झाल्यानंतर मला वाटतं की मग बऱ्यापैकी याच्यामध्ये सुधारणा होऊ शकेल आणि याचं आकर्षण जे आहे गव्हर्मेंटच्या ह्याचं ते आकर्षण कमी होईल. आता दुसरा एक साधं उदाहरण देतो मी की तुमच्याकडे समजा 5 लाख रुपये आहेत, तुम्ही ते बँकेत ठेवले, तर कोण मॅनेज करतं ते? तर तिथला क्लर्क असतो. आता तर सिस्टमच मॅनेज करते आणि ते सिक्युअर आहे. पण 5 लाखच्या तुमचा एक अर्धा एकरचा तुकडा आहे जमिनीचा, तो मॅनेज करायला तलाठी, सर्कल, तहसीलदार, जिल्हाधिकारी, डिव्हिजनल कमिशनर आणि सेक्रेटरी महसूल एवढी मोठी यंत्रणा आहे. हे असतानाही तुमचा तो अर्धा एकरचा तुकडा तुमच्याच नावाने राहील ही तुमची गॅरंटी नाही. आता व्हॅल्यू तीच आहे पण सिस्टम आपण केलेली नाही. आणि करप्शनचे कुठे सुरू होतं की इथे मग ते तुमच्याकडे राहील, सातबारा आला, हे आलं, तुम्ही का चेंज केली नाही सिस्टम? तर करप्शन इज द मेन ड्रायव्हर. ताकद पाहिजे सिस्टममध्ये, ती मेन ड्रायव्हर आहे. आणि मग त्याचं आकर्षण जनतेला वाटतं की नाही हे असं असेल तर हे होतं.
ही सिस्टम चेंज करणं फार सोपं आहे की याच्यामध्ये की 7/12 तुमच्या प्रॉपर्टी जे असेल, जसं तुमचं शेअर सर्टिफिकेट आहे डिमॅट झालेले आहेत, कोण मॅनेज करतं? तुमचे हजारो कोट्यावधीचे शेअर सर्टिफिकेट्स आहेत, सिस्टम मॅनेज करते आहे, नो बडी सिटिंग देअर. पण इथे तुमचा 1 एकरचा तुकडा जर तुम्हाला जर असे सुप्रीम कोर्ट, आणि दुर्दैवाची गोष्ट असे की 65% जे कोर्टाचे दावे आहेत ग्राम पातळी लोअर कोर्टापासून ते सुप्रीम कोर्टापर्यंत, तर 65% हे तुमच्या प्रॉपर्टीशी निगडीत आहेत. बापरे. त्यामुळे सिस्टम ड्रिव्हन आहे, म्हणजे शासकीय कुठेतरी आहे. मी 2004ला गव्हर्नमेंटला एक प्रपोजल दिलं होतं, 2.5 पानाचं प्रपोजल आहे की हे जे सगळे 7/12 आहे ते बंद करा. ही फार जुनी आर्काइक सिस्टम आहे, भूतकाळातली सिस्टम आहे. आपण प्रत्येक ह्याचा जमिनीच्या तुकड्याचा एक वेगळा सर्टिफिकेट तयार करू, त्याला नोटासारखे नंबर देऊया आणि ते सर्टिफिकेट त्या माणसाचं राहील. जोपर्यंत ते सर्टिफिकेट त्याच्याकडे आहे, जोपर्यंत ते विकत नाही, जोपर्यंत रजिस्ट्रेशन त्याचं होत नाही, तोपर्यंत त्याच्याकडे राहील. मग मधला तुमचा तलाठी, सर्कल, तुमचा वकील, हे ते सगळे जातील. हे नाही झालेली अजून सिस्टम ती, कारण त्या सिस्टमचे फायदे गैरफायदे जास्त आहे. तर असे हे एक उदाहरण झालं. अशा सिस्टम जर आपण चेंज केल्या तर मग निसर्गतःच तुमच्या हे जे शासकीय नोकरीचं जे एक हे आहे आकर्षण आहे ते तोपर्यंत राहीलच. पण सर ह्या सगळी पॉवर इतकी महत्त्वाची आहे की लोकांना माहिती आहे की 1% कमी सिलेक्शन रेशो आहे, तरी 5-5 वर्ष प्रयत्न होतात, खूप काही सगळं सोडून ह्याच्या पाठीमागं पळावं, ही ताकद खरंच इतकी मोठी आहे का? नाही आहे, तेही खरं म्हणजे की गैरसमज आहे. पण काय झालं अलीकडे वातावरण तसं झालेलं आहे, मीडिया तसा आहे, गावातलं प्रेशर आहे. एखादा माणूस तहसीलदार झाला तर मग पंचक्रोशीतले लोक, अरे हा तहसीलदार झाला आहे, मग त्याची मिरवणूक काढणं, मग त्याचा सत्कार करणं, हे ते. आणि मग घरातले लोक, अरे तो झाला त्याचा मग तू का होत नाही. कॉन्स्टेबल जरी झालं, कोणी तलाठी जरी झालं, आणि त्या घराची मग सुबत्ता वाढायला लागली की मग ते दिसतं, नाही तू पण गेला पाहिजे. पण किती टक्के लोकांचं, पण 5 गावामध्ये किंवा 10 गावामध्ये तो जरी झाला तरी असं असतं की अशा मोठ्या प्रमाणात ते होतं आणि मग ते आकर्षण वाढतं. दुसरं की याच्यासाठी काही क्लासेसचं एक कल्चर सुरू झालेलं आहे, आणि क्लासेस हा बिझनेस आहे. खरं म्हणजे की क्लासेसमुळे आर्टिफिशियलिटी आली की तुम्ही निसर्गतःच तुम्ही प्रगल्भ आहात का, निसर्गतःच तुम्ही त्याच्यामध्ये तुमची कॅपॅसिटी आहे का काम करण्याची, हे न राहता क्लासेसमध्ये तुम्हाला असं बेगडी तयार करण्यात येतं आणि मग तुम्ही सिस्टममध्ये येतात. पूर्वी तसं नव्हतं की जे खरंच नॅचरली तसे प्रगल्भ असतील असेच लोक यायचे. आणि ह्या क्लासेसमुळे मग विनाकारण आणखी जास्त वाढलं जातं की नाही शासकीय नोकरी चांगली आहे, हे आहे, कारण तो बिझनेस आहे. वाईट आहे असं मी म्हणत नाही, कारण त्याचा तो बिझनेस आहे. पण तो एक सुद्धा भाग आहे की मग आकर्षण निर्माण करण्याचं की बघा आमचे इतके PSI झाले, आमचे इतके नायब तहसीलदार झाले, आमचे इतके उपजिल्हाधिकारी झाले. तो एक अजून आकर्षणाचा हे भाग वाढतो. पण हे जर आपण बघितलं तर हे ग्रामीण भागामध्ये जास्त आहे, शहरी भागामध्ये हे तसं कमी आहे. कारण असं आहे की शहरा भागामध्ये तसंही प्रेशर जे आहे, सामाजिक प्रेशर तसं नाही आहे की माझा मुलगा तसे आता मुंबईमध्ये तहसीलदार व्हावं असं कुठे मला नाही वाटत, असं कुणाला असं वाटत असेल, पण ते गावामध्ये तहसीलदार व्हावं असं हे वाटतं. तसं ते अर्बनायझेशनमुळे ते हा कमी आहे. गावामध्ये ते आणखी जास्त प्रेशर आहे. हा लोकेशनलसुद्धा प्रॉब्लेम त्याच्यामध्ये थोडाफार प्रमाणात आहे. नोकरशाहीला स्टील फ्रेम म्हणतात, तर ह्या क्लासेसचाच आजूबाजूचा भाग पेरिफेरीवरचा असा की ग्लॅमर जे वेगवेगळ्या प्रकारच्या नोकरशहांना मिळतं, हे ग्लॅमर मिळणं योग्य आहे का, आणि असं ग्लॅमर मिळवण्यासाठी या सर्व अधिकाऱ्यांनी प्रयत्न करावेत? ॲक्च्युली हे जे ग्लॅमर मिळतं तो ह्या सिस्टमने स्वतःला ग्लोरिफाईड केलेलं आहे, स्वतःच ते ग्लोरिफाईड केलेलं आहे की त्याला जनतेने केलेलं नाही. याच्यामध्ये खूप त्रास असतो आणि हे शक्यतो जाऊ नये असं खरं म्हणजे त्याच्यामध्ये पाहिजे की शासकीय नोकरी ही अतिशय जबाबदारीची आहे आणि ब्लड प्रेशर वाढवणारी आहे आणि कधीही काही होऊ शकतं. त्यामुळे तिकडे शेवटचा पर्याय म्हणून तिकडे बघायला पाहिजे. झालं उलटं की हे ग्लॉरिफाईड करण्यात आलं आणि त्याचं कारण आहे मी जे सांगितलं की कायदे अमुक तमुक त्याच्यापासून जे होणाऱ्या तुमच्या बेनिफिट्स आहेत त्याच्यामुळे ते नॅचरली तसं होतं आहे. त्यामुळे आजही एक हायर पेडेस्टल दिलेलं आहे की या ब्युरोक्रेसीच्या बाबतीमध्ये आणि त्याच्या विरोधात की लोकप्रतिनिधी वाईटच असं एक तयार झालेलं आहे. तर माझा तर अनुभव वेगळा आहे की काही वेळेस जे काही या देशामध्ये सुधारणा झालेल्या आहेत त्या काही प्रगल्भ नेत्यांच्यामुळे त्या झालेल्या आहेत. ते नुसतंच ब्युरोक्रेसीकडे जर ठेवलं असतं तर कदाचित त्या झाल्याही नसत्या. असे पण उदाहरणं आहेत. त्यामुळे नुसतंच ब्युरोक्रेसीला आपण ग्लोरिफाय करून किंवा त्याचं ग्लॅमर करून ते चुकीचं आहे. पण हे कल्चर जे आहे ते कल्चर कधीतरी गेलं पाहिजे की ग्लोरिफिकेशन जे कल्चर आहे ते अकाउंटेबिलिटीचं कल्चर आलं पाहिजे.
सर ह्याला तुम्ही थोडासा त्रोटक उल्लेख केला, ते मी अजून थोडं एक्सप्लोर करतो की शहरीकरण हे त्याचं उत्तर आहे का? उदाहरणार्थ एखाद्या सोसायटीत एखाद्या फ्लॅटमध्ये कोणी राहत असेल तर बहुतांश वेळेला त्याचं ना नगरसेवकापाशी काम येतं, ना तिथल्या तलाठ्यापाशी येतं, ना तिथल्या म्हणजे जी कुठली सरकारी यंत्रणा आहे. सो तो तसा स्वयंभू जगत असतो आयुष्य, आणि फारच कधीतरी प्रॉब्लेम आला तर त्याला सरकार आहे बाबा असं जाणवतं. आजकाल DBT आणि इतर टेक्नॉलॉजीमुळं थेट माणसाशी पण संपर्क येत नाही. इन्कम टॅक्सेस तो पण आता ऑनलाईन भरला जातो. तर जितकं हे शहरीकरण होईल किंवा जितकं हे टेक्नॉलॉजी ड्रिवन होईल तितकं ह्या सगळ्याचं महत्त्व कमी होऊन आपण एक प्रगल्भ सामाजिक व्यवस्था म्हणून पुढे जाऊ. खरं आहे की आणि ही वस्तुस्थिती आहे. मी सांगायचं काय कारण नाही की जसं तुम्ही अर्बनायझेशन वाढते तसं तिथली जी क्रेज आहे, नाही असं की शहरातले मुलं कॉम्पिट करत नाही असं नाही, तेही करतात, पण जी क्रेज या लेवलला जातात तितकं ते होत नाही. दुसरा मुद्दा असा आहे की एम्प्लॉयमेंट अपॉर्च्युनिटीज. तुमचे एलिजिबल उमेदवार आहेत त्यांच्या संख्येने एम्प्लॉयमेंट अपॉर्च्युनिटी हा एक मोठा घटक असतो. अर्बन एरियामध्ये जे काही तुमचे एलिजिबल उमेदवार आहेत त्या मनाने जे काही एम्प्लॉयमेंट अपॉर्च्युनिटी असतील किंवा बिझनेस अपॉर्च्युनिटीज किंवा प्रोफेशनल अपॉर्च्युनिटी असतील त्या जास्त असतात, ज्या ग्रामीण भागामध्ये कमी आहेत. त्यामुळे निसर्गतःच काय होतं की तिकडे अपॉर्च्युनिटी असल्यामुळे तो मग शासकीय नोकरीकडे जात नाही. याचं खरं उदाहरण म्हणजे की आपल्याकडे IASमध्ये किंवा ऑल इंडिया सर्व्हिसेसमध्ये बिहार किंवा अशा राज्यामधून जास्त लोक येतात आणि आपण म्हणतो अरे तिकडून जास्त येतात आणि महाराष्ट्रातले का नाही, कारण महाराष्ट्रात तो एम्प्लॉयमेंटचा तसा तो तितकासा प्रश्न, तिकडे तोच प्रश्न आणि ते कसोशीने UPSCच्याच मागे लागलेले असतात. दुसरं जसं आहे की काही कामगार, आता कशाला शासकीय कामगारसुद्धा जास्त मायग्रेशन UP किंवा बिहारमधून इकडे होता. इथे का होत नाही, तर इथे ऑलरेडी तसे एम्प्लॉयमेंटचे अपॉर्च्युनिटीज आहेत. इथे EGS सारखे योजना राबवल्या, त्यामुळे तो एक फॅक्टर आहे एम्प्लॉयमेंट अपॉर्च्युनिटीज. म्हणून अर्बन बाऱ्या भागामध्ये एम्प्लॉयमेंट अपॉर्च्युनिटी असल्यामुळे सुद्धा तिथे तितकासा तो विषय होत नाही. सर आपण जे काही बोललो ते सगळे मीडियम टर्म आणि लाँग टर्म विषय आहेत, म्हणजे काय असे रात्रीतनं बदलणार नाहीत. आत्ताची कारवाई होत राहील, काहीतरी यातनं बाहेर येईल, थोडंफार क्लिनिंग होईल, मीडिया दबाव आणेल. पण या मुलाखतीच्या शेवटी येताना जो खरा या सगळ्यामुळे चिंतेत आहे त्या तरुण वर्गाला, ॲस्पिरंट्सना, 30च्या आतल्या सरकारी नोकरीकडे बघणाऱ्या किंवा ओव्हरऑलच युवा वर्गाला तुम्ही काय सांगा? नंबर 1, याच्याकडे तुमचा एम्प्लॉयमेंटचा ध्येय क्रमांक 1 प्लान A कधीच ठेवू नका. तुमचं ध्येय क्रमांक 2, 3, 4 असं ठेवा. ते ठेवल्यानंतर तुम्ही अभ्यास खूप करा, काय तो प्रश्न नाही, ते हे करा. पण तुमचं ध्येय क्रमांक 1 हे याच्या व्यतिरिक्त काय आहे, मग तुम्हाला व्यवसाय करायचा आहे का, शेती करायची आहे का, खाजगी नोकरी करायची आहे का, काय करते तुम्ही ठरवा आणि त्याच्यावरती करा. हे साईड म्हणून त्याच्यामध्ये करा. दुसरं असं आहे की आत्ता जरी त्यांना ते ग्लॅमरस वाटलं असलं तरी तो ग्लॅमरसचा क्वोशंट कमी होत चालला आहे त्यांनी हे. आणि आता काही दिवसांनी जर आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि ह्या सगळ्या जर टेक्नॉलॉजी आल्या तर तो बऱ्यापैकी कमी होईल आणि त्याच्यापासून मिळणारे बेनिफिट्स पण कमी होतील, त्यांच्या संधी पण कमी होतील, हे त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. कारण आपण आता 4थ्या औद्योगिक क्रांतीमध्ये जे सगळं जे पुढचं जग होणार आहे आणि फास्ट डेव्हलपमेंट होत आहे, त्यामुळे हा ग्लॅमरस क्वोशंट कमी होणार हे त्यांनी बघितलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की हे जे काही प्रकार घडत आहेत आत्ताचे, पैसे देऊन हे करणं हे काही याच्यामध्ये शासकीय व्यवस्थेमध्ये ते चालत नाही. तुम्ही पुढे जाऊन त्याच्यामध्ये अडचणीत येणारच. कारण जसं तुम्ही पैसे देऊन आला आहात तर तुमच्या विरोधात आता काल 1-2 दिवस ते चाललेलं आहे की काही पैसे देऊन आलेले लोक आहेत आणि याच्यामुळे आहेत, पण बाहेरच्या लोकांनी हे केल्यामुळे आता त्यांना अडचणीत आलेल्या आहेत, सर्व्हिस 1 वर्ष सर्व्हिसमध्ये राहूनसुद्धा. त्यामुळे कधी ना तरी एक्सपोज होणार आहात. त्यामुळे तुम्हाला तुमचं वय 30, 35, 40 झाल्यानंतर मग त्यावेळेस जर धक्का बसणार आहे तर मग या मार्गाचा तुम्ही अवलंब करू नका, हे मला असं वाटतं. आणि मी याला लाँग टर्म आणि शॉर्ट टर्म म्हणण्यापेक्षा जर तुम्हाला याच्यामध्ये 100% सुधारणा करायची असेल रिक्रुटमेंट प्रोसेसमध्ये, तर हा लाँग टर्म आणि शॉर्ट टर्मचा नाही, तो उद्याचा म्हणजे आज उद्या होऊ शकता. तुम्ही आजच शासनाने जर निर्णय घेतला की आम्ही 100% पदं हे MPSCमध्ये त्याच्यामध्ये जे सुधारणा करून त्यांना वित्तीय देऊन करायचं म्हटलं, त्या सुधारणा आज होऊ शकतात. पण मग त्याच्यामध्ये स्वार्थ जो आहे तो स्वार्थ बाजूला ठेवावा लागेल. तर खूप इंटरेस्टिंग चर्चा झाली. मलासुद्धा खूप नवीन पैलू कळले, शिकायला मिळाले. मला खात्री आहे की जे सगळे लोक ही चर्चा बघतील त्यांनाही काहीतरी नक्की मिळेल सगळ्यांना. अजून एक गोष्ट अशी की खूप असे इतर धागे मला सापडलेत, पण आज नाही पण पुन्हा कधीतरी नक्की त्या सगळ्या धाग्यांवरती गप्पा मारू. पण आज इथंच थांबूया. तुम्ही एवढा वेळ दिलात त्याबद्दल थिंक बँकतर्फे खूप खूप आभार. धन्यवाद. थँक्यू विनायक. थँक्यू.